नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण ज्यावेळेस पीक विम्याचा अर्ज हा CSC मधून भरतो, अर्ज भरल्याच्या नंतर आपणास त्या अर्जाचे पेमेंट हे करावे लागते. परंतु तेथे आपणास पे लेटर आणि मेक पेमेंट अशा प्रकारचे दोन ऑप्शन आपणास त्यामध्ये पाहायला मिळतात. तर आपण ज्यावेळेस पे लेटर याच्यावर जर क्लिक केलं तर आपला जो काही अर्ज आहे, हा अर्ज आपला अनपेड ॲप्लिकेशनमध्ये येतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस आपण अर्जाचे पेमेंट करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्या CSC वॉलेटला पैसे हे ॲड नसतात. तर आपले पेमेंट त्यामध्ये फेल होते आणि तो सुद्धा अर्ज हा अनपेड ॲप्लिकेशनमध्ये चालला जातो. तर आपण आता अनपेड ॲप्लिकेशनमध्ये 24 ते 48 तासच हा अर्ज हा अनपेड ॲप्लिकेशनमध्ये ठेवू शकतो. अनपेड ॲप्लिकेशनमध्ये 48 तासाच्या नंतर आपण जर त्या अर्जाचे पेमेंट केले नाही तर तो अर्ज हा ऑटोमॅटिक त्यामधून निघून जातो आणि तो अर्ज आपणास परत नव्याने भरता येतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, कधी कधी काय होतं की सर्व्हरला प्रॉब्लेम असला, आपण पेमेंट केल्याच्या नंतर आपली रिसिप्ट ही त्यामध्ये डाउनलोड होत नाही आणि तो सुद्धा अर्ज आपणास अनपेड ॲप्लिकेशनमध्ये पाहायला मिळतो. तर अनपेड ॲप्लिकेशनमध्ये आपणास त्या पॉलिसीच्या समोर अपडेट नावाचे ऑप्शन पाहायला मिळते. तर आपण तिथे अपडेट या बटनावर क्लिक केलं तर तो जो काही फॉर्म आहे आपला अनपेड ॲप्लिकेशनमधून पेड ॲप्लिकेशनमध्ये दिसतो. तर पेड ॲप्लिकेशनमधून आपण त्याची प्रिंट काढून त्या कस्टमरला देऊ शकतात. तर तर अनपेड ॲप्लिकेशनमधील पॉलिसीच्या अर्जाचे पेमेंट हे कशा पद्धतीने करायचं, तसेच अनपेड ॲप्लिकेशनमधील जी काही आपली पॉलिसी असेल ती डिलीट कशा पद्धतीने करायची त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया. तर आपणास येथे अनपेड ॲप्लिकेशन याच्यावर क्लिक करायचे आहे. तर मित्रांनो, मी येथे अनपेड ॲप्लिकेशनमध्ये 3 ते 4 अर्ज हे ठेवलेले आहेत. तर यामध्ये पॉलिसी ही कशा पद्धतीने डिलीट करायची मी त्याची तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. तर आपणास जी पॉलिसी यामध्ये डिलीट करायची आहे तर ती पॉलिसी आपण यामधून डिलीट सुद्धा करू शकतात अनपेड ॲप्लिकेशनमधील. तर आपणास इथे ॲक्शनच्या खाली व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करायचे आहे. व्ह्यू ट्रान्झॅक्शनवर क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे आपणास एक इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. ॲप्लिकेशन नंबर हा इथे दाखवला जाईल. तर आपणास इथे डिलीट पॉलिसी याच्यावर क्लिक करायचे आहे. डिलीट पॉलिसीवर क्लिक केल्याच्या नंतर ॲप्लिकेशन हॅज बीन डिलीटेड अशा प्रकारे वरती ग्रीन बॉक्समध्ये आपणास तो मेसेज हा दाखवला जाईल आणि आपली जी काही पॉलिसी आहे ती पॉलिसी यामधून डिलीट होऊन जाईल आणि तो अर्ज आपण नव्यानं सुद्धा भरू शकता. तर ज्या पॉलिसीचं आपणास पेमेंट करायचे आहे तसेच ॲक्शनच्या खाली येथे व्ह्यू ट्रान्झॅक्शनमध्ये आपणास व्ह्यू ट्रान्झॅक्शन याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर मेक पेमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपणास पाहायला मिळेल. त्यानंतर आपणास येथे मेक पेमेंट याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपणास CSCच्या वॉलेटकडे रिडायरेक्ट केले जाईल. आपला पासवर्ड यामध्ये टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्याच्या नंतर व्हॅलिडेट याच्यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपला वॉलेट पिन यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पे या बटनावर इथे क्लिक करायचे आहे. तर पेमेंट सक्सेस झालेले आहे आणि आपल्या समोर लगेच येथे जी काही रिसिप्ट असेल, पॉलिसी रिसिप्ट, ही आपणासमोर अशा प्रकारे येथे पॉलिसी नंबर हा इथे क्रिएट होऊन जाईल आणि प्रिंट या बटनावर क्लिक करून आपण त्या पॉलिसीची प्रिंट ही काढू शकता. तर मित्रांनो, एकदा की आपण पॉलिसीचं पेमेंट केलं तर त्या पॉलिसीमध्ये आपणास कसल्याही प्रकारचा बदल करता येत नाही. आपणास बदल करता येतो परंतु त्याची जी काही प्रोसेस आहे पुढील ही फार किचकट आहे. तर यासाठी आपणास कंपनीला ईमेल करावा लागतो किंवा आपले जे काही CSCचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर असतील यांच्याकडे एक लिंक सुद्धा येत असते. त्यावेळेस आपणास त्या लिंकमध्ये माहिती ही भरून द्यावी लागते आणि आपला अर्ज हा परत यामध्ये रिव्हर्टमध्ये येतो आणि आपणास तो परत त्यामध्ये नवीन भरून देता येतो. तर मित्रांनो, फॉर्म भरता वेळेस व्यवस्थित काळजीपूर्वक हा फॉर्म भरा. फॉर्म भरताना जर आपल्याला 5 मिनिटे हे लागत असतील तर आपण अजून जास्तीचे 5 मिनिटं त्यासाठी द्या, परंतु व्यवस्थितपणे फॉर्म भरा. यामध्ये चुका होऊन देऊ नका. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.